नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 2024 मधले जे काही प्रमुख ऑपरेशन आहेत, स्पेशल ऑपरेशन्स आहेत, विविध देशांसोबत झालेले किंवा विविध त्सुनामी झाले, इतर काही घटनांमध्ये जे काही आपण आपल्या देशाने राबवलेले ऑपरेशन्स आहेत त्यांचा इथे अभ्यास करणार आहोत, ते सुद्धा प्रश्नांच्या माध्यमातून, जेणेकरून जो काही प्रश्न येणार आहे तो तुम्ही अगदी बरोबर सोडवू शकता। चला तर लेक्चरला सुरुवात करूया। जस्ट लेक्चर सुरू करण्याआधी एक गोष्ट की आपली जी राज्यसेवा परीक्षा होणार आहे त्यासाठी आपण एक रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे। याचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत। पहिल्या 300 विद्यार्थ्यांसाठी फी 499 रुपये आपण ठेवलेली आहे। सो ही जी बॅच आहे यामध्ये तुम्हाला सर्व काही रिवाइज करून दिलं जाईल, व्यवस्थितपणे तुमची रिव्हिजन घेतली जाईल। लाईव्ह लेक्चर्स त्यामध्ये होत आहेत। लेक्चर सुरू झालेले आहेत, पण तुम्ही आताही जॉइन केलं तर तुम्हाला झालेले लेक्चर बघायला मिळतील। तसंच कंबाइंड परीक्षेसाठी कंबाइंड यशवंत बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे। या बॅच मध्ये 1499 रुपये फी असून लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, नोट्स या सर्व गोष्टी तुम्हाला 1499 मध्ये मिळणार आहेत। तर मित्रांनो, या बॅचेस जॉइन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आपलं अभ्यास मित्रचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करावं लागेल। त्या थ्रू तुम्ही बॅचेस जॉइन करू शकता। जर तुम्हाला काही अडचणी आल्याच तर इथे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा, तुमचे डाउट्स आपण क्लिअर करू। तसंच अभ्यास मित्रचं टेलिग्राम पेज आहे, त्याला फॉलो करून ठेवा, जॉइन करून ठेवा, जेणेकरून तिथे तुम्हाला विविध लेक्चरच्या लिंक्स आणि इतर काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील। तसंच अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम हँडल आहे, त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवू शकता, जेणेकरून अभ्यासा रिलेटेड काही रील्स आहेत ज्या इंटरेस्टिंग पद्धतीने तुम्ही काही फॅक्ट्स इथे शिकू शकता। मग आपल्या लेक्चरला आता सुरुवात करूया। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे, हैतीमधून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने मार्च 2024 मध्ये कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? कोणतं ऑपरेशन सुरू केलं होतं? तर ऑपरेशन इंद्रावती हे जे ऑपरेशन आहे हे भारत सरकारने हैतीमधून भारतीय जे होते त्यांची सुटका करण्यासाठी सुरू केलं होतं। आता जर तुम्ही पाहिलं 2024 चे ऑपरेशन आहे, ठीक आहे। सो एक कॅरेबियन देश आहे हैती, तर हे हिंसाचारग्रस्त देश आहे थोडक्यात। तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं काही भारतीय अडकलेले होते। या भारतीयांना जे काही शेजारचं देश होतं, शेजारचं राष्ट्र होतं डोमिनिकन रिपब्लिक मध्ये काय केलेलं आहे तर शिफ्ट केलेले, हलवलेलं आहे। सो त्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन इंद्रावती हे सुरू केलेलं होतं। पुढचा प्रश्न आहे, मार्च 2024 मध्ये प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू कुठे सुरू केलेलं आहे? तर मित्रांनो, ऑपरेशन कामधेनू जे आहे ते कशासाठी सुरू केलं हे लक्षात ठेवा, प्राण्यांची तस्करी रोखण्यासाठी। कुठे केलं? जम्मू काश्मीर मध्ये हे ऑपरेशन पोलिसांनी सुरू केलेलं आहे, ऑपरेशन कामधेनू, ठीक आहे। मग जर तुम्ही पाहिलं तर जम्मू काश्मीर पोलिसांची ही मोहीम होती। सो जे काही गुरं आहेत तर त्यांची तस्करी होते, त्या तस्करीला कुठेतरी बंदी घालणं, कारण की तस्करी करणे एक बेकायदेशीर आहे, ठीक आहे। आणि जे काही इतर पण बेकायदेशीर मग गोष्टी होतात तर त्यामागचं जे काही सूत्रधार आहेत त्यांचं पण लक्ष इथे वेधून घेतलं की हे तुम्ही आता जर काही केलं तर त्याच्या मागे तुम्हाला पनिशमेंट मिळेल, हा त्यांचा उद्देश होता। सो या अंतर्गत त्यांनी काय केलं, जे काही प्राणी आहेत त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर सुद्धा काय केलेले, कडक कारवाई जी आहे ती केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, भारताने 11 मार्च 2024 रोजी अग्नि 5 मिशन दिव्यास्त्र असं सुद्धा याचं नाव आहे। तर या आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची जी काही पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतलेली आहे, तर ही उड्डाण चाचणी जी घेतली होती ही जी चाचणी घेतली ती अग्नि 5 ची घेतलेली आहे। तर हे जे क्षेपणास्त्र आहे ते कोणी विकसित केलंय असा प्रश्न इथे दिलेला आहे। तर मित्रांनो, हे जे क्षेपणास्त्र आहे ते DRDO ने विकसित केलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये DRDO जे आहे ते मिसाइल्स विकसित करतं, आणि जे काही इस्रो आहे तर ते आपले जे काही रॉकेट जातात, जे काही अवकाशयान आहेत ते तयार करत असतं। सो DRDO ने हे जे काही अग्नि 5 मिशन दिव्यास्त्र ज्याला आपण ओळखतो, तर अग्नि 5 हे क्षेपणास्त्र जे आहे ते DRDO ने तयार केलेलं आहे। हे एक जमीन ते जमीन असं लँड टू लँड काय आहे, मिसाईल आहे, ठीक आहे। मग थोडंसं महत्त्वाचं ठरतं, राईट। आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जी काही बनवण्यामध्ये टीम होती तर यामध्ये एक महिला याचं नेतृत्व करत होती, शीना राणी करून, ठीक आहे। पुढे बघा काय दिलंय याविषयी अजून, तर हे भारताचं पहिलं क्षेपणास्त्र आहे, जे भारताचं एकमेव आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे, ठीक आहे।
सो इंटर याच्यामध्ये क्षेपणास्त्र येतं ते अग्निपाय क्षेपणास्त्र जे आहे ते जवळपास 1.5 टन अण्वस्त्र जे आहेत ती वाहून नेण्यासाठी सक्षम असून हे जे क्षेपणास्त्र आहे याचा वेग जो आहे, स्पीड जो आहे तो आवाजाच्या स्पीडपेक्षा 24 पट जास्त आहे, ध्वनीच्या वेगापेक्षा 24 पट कसा आहे, जास्त आहे। आणि हे जे आहे ते DRDO ने, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, DRDO ज्याला संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणतो, तर त्याने विकसित केलेला आहे। मग थोडंसं DRDO विषयी सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। DRDOचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि स्थापना झाली होती 1958 मध्ये। तर DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, आपण अध्यक्षांचं जे काही नियुक्त्यांचं लेक्चर होतं त्यामध्ये पाहिलं होतं, समीर व्ही कामत हे DRDOचे सध्याचे अध्यक्ष आहेत। ठीक आहे, सो या काही गोष्टी इथे लक्षात ठेवाव्या लागतील। नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलंय, तर 2023 मध्ये ऑपरेशन पोलो याचा 75वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता। तर हे ऑपरेशन कशाशी संबंधित आहे? हिस्ट्री तुम्ही जर इथे बघितले तर तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे, की ऐतिहासिक घटना आहे, ऐतिहासिक घटना आहे, बरोबर। हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो राबवलं होतं, तर त्याचं 75वा वर्धापन दिन साजरा झालेला आहे, म्हणजे यावर क्वेश्चन येऊ शकतो। सो ते कोणाशी संबंधित आहे? हैदराबादशी संबंधित आहे। कोणाशी? हैदराबादशी संबंधित आहे। सो हे जे 13 सप्टेंबर 1948 ला हे ऑपरेशन राबवलं होतं, एक गुप्त लष्करी ऑपरेशन होतं। याची मोहीम होती, याचं नेतृत्व मेजर जनरल JN चौधरी यांनी केलं असून या मोहिमेमध्ये जे काही हैदराबादचा शेवटचा निजाम होता त्याला सत्तेवरून हटवण्यात आलं आणि हैदराबाद भारताचा भाग बनला होता। सो जर तुम्ही पाहिलं तर मार्च 2024 मध्ये केंद्र सरकारने काय केलं होतं, दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद लिबरेशन डे जो आहे तो साजरा करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। ठीक आहे, सो या काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे। हैदराबाद लिबरेशन डे कधी साजरा करण्यात येणार आहे? 17 सप्टेंबर। ठीक आहे, क्वेश्चन येऊ शकतो। पुढे बघा, केरळ औषध नियंत्रण विभागाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय प्रतिजैवक जे असतात त्यांचं ओव्हर द काउंटर विक्री शोधण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलं आहे? कोणी केलेलं आहे ऑपरेशन सुरू? केरळ सरकारने केलेलं आहे। तर कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? ऑपरेशन अमृत। कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? ऑपरेशन अमृत। कशासाठी? तर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय जे काही अँटीबायोटिक्स आहेत, ठीक आहे, तर त्याची जी ओव्हर द काउंटर विक्री होते ती शोधण्यासाठी हे मिशन सुरू केलं होतं। पुढचा प्रश्न असा आपल्याला दिलेला आहे की जम्मू काश्मीर मधील पीर पांजाल भागामध्ये पाकिस्तानी दहशतवादी जे आहेत त्यांचा सामना करण्यासाठी लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर मित्रांनो हे ऑपरेशन आहे ऑपरेशन सर्वशक्ती। कोणतं आहे? ऑपरेशन सर्वशक्ती। हे जम्मू काश्मीर मधले जे पीर पांचाल भागात जे पाकिस्तानी दहशतवादी आहेत तर त्यांचा सामना करण्यासाठी लष्कराने सुरू केलेलं आहे। मग हे जर पाहिलं तर एक भारतीय लष्कराचं मोठं दहशतवाद विरोधी ऑपरेशन आहे, ज्यामध्ये जम्मू काश्मीर मधले राजौरी आणि पुंछ भाग जे आहे तर त्यामधलं भारतीय जवानांवर झालेले जे हल्ले आहे त्यासाठी जे जबाबदार असलेले दहशतवादी असतात तर त्यांचा खात्मा करणे त्याचा उद्देश असतो। पुढे बघा, तुर्कस्तान आणि सिरियातील विनाशकारी भूकंपामुळे, भूकंप आला होता त्यामुळे प्रभावित झालेले जे लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी भारताने एक अभियान सुरू केलं होतं। खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो। ठीक आहे, कोणतं मिशन? ऑपरेशन दोस्त। कोणतं? ऑपरेशन दोस्त। मैत्री वगैरे ट्रान्सलेट करू नका, ऑपरेशन दोस्त हे कशासाठी सुरू केलेलं आहे? तुर्कस्तान आणि सिरियातील विनाशकारी भूकंप जो होता तर त्यामध्ये मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन सुरू केलं होतं। 6 फेब्रुवारी 2023 रोजी ऑपरेशन दोस्त हा शोध आणि बचाव कार्याचं जे काही ऑपरेशन होतं, मिशन होतं ते सुरू केलं आणि या मोहिमेचा उद्देश हाच होता की तुर्की आणि सिरियामध्ये जे काही पीडित झालेले आहेत भूकंपानंतर त्यांना मदत करणं। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया। मग पुढचा प्रश्न आहे, जे काही तटीय समुदाय आहेत, ठीक आहे, बॉर्डर फोर्सेस, सो त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑपरेशन सजग कोणी सुरू केलेले आहे? तर ऑब्वियसली कोण करणार? भारतीय तटरक्षक दल BSF जे आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस, तर त्यांनी काय केलेलं आहे? तर ऑपरेशन सजग जे आहे ते सुरू केलेलं आहे त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी। सो 18 सप्टेंबर 2023 मध्ये पश्चिम सागरी किनारा जो आहे त्यावरती हे ऑपरेशन जे आहे ते त्याचे सुरक्षेचा सराव केला होता आणि या सरावाचा उद्देश होता की जे काही किनारी सुरक्षा व्यवस्था आहे ती पुन्हा काय करायची, थोडीशी चेंजेस करायची आणि जे काही मच्छीमार आहेत त्यांच्यामध्ये जागरूकता वाढवायची। सो भारतीय तटरक्षक दल जे आहे याच्याविषयी BSF विषयी थोडंसं जर पाहिलं तर स्थापना आहे
18 ऑगस्ट 1978 मध्ये आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। तर याचे महासंचालक कोण आहेत? राकेश पाल। कोण आहेत? राकेश पाल। ठीक आहे, पुढे बघा ऑपरेशन काय दिलेलं आहे? कॅक्टस। ठीक आहे, अगेन एक महत्त्वाचं ऑपरेशन कॅक्टस जे आहे ते भारतीय सशस्त्र दल जे आहे त्याने सुरू केलेलं आहे। तर ते कोणत्या शेजारी देशाचा सत्तापालट रोखण्यासाठी ही मोहीम सुरू केली होती? तर लक्षात ठेवायचे, कोणाची? मालदीवची सत्तापालट रोखण्यासाठी ही मोहीम जी आहे ती भारतीय सशस्त्र दलाने सुरू केलेली आहे। ठीक आहे, सो महत्त्वाचा क्वेश्चन एक बनतो। ठीक आहे, पुढे जाऊया काय दिले आपल्याला त्याविषयी। तर 1988 मध्ये मालदीवमध्ये भारतीय सशस्त्र दलाच्या नेतृत्वाखालील लष्करी ऑपरेशन होतं, ऑपरेशन कॅक्टस। ठीक आहे, तर राष्ट्राध्यक्ष अब्दुल गयूम यांच्या नेतृत्वाखालील मालदीव सरकार जे होतं त्याच्या विरोधामध्ये जे सत्तापालट प्रयत्न होता तो थांबवण्यासाठी हा ऑपरेशन जो आहे तो राबवला होता। पुढे बघा मोचा चक्रीवादळ प्रभावित, या चक्रीवादळामुळे जे प्रभावित झालेलं म्यानमार होतं त्याला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? अगेन इम्पॉर्टंट। ठीक आहे, या ऑपरेशन्स वरती क्वेश्चन येतो। सो ऑपरेशन करुणा जे आहे हे ऑपरेशन करुणा मोचा चक्रीवादळ जो आला होता त्यापासून जे काही म्यानमारला नुकसान झालं होतं तर त्यामध्ये मदत करण्यासाठी हे सुरू केलेलं ऑपरेशन होतं। ठीक आहे, सो बघा हे जे चक्रीवादळ होतं यामुळे म्यानमारला जे काही इफेक्ट झाला, इम्पॅक्ट झाला, तर जे काही ऑपरेशन करुणा आहे ते भारत सरकारने राबवलं। भारतीय नौदल जे आहे त्याची 3 जहाजे कोणकोणती? INS शिवालिक, INS कामोर्ता आणि INS सावित्री। ठीक आहे, ही 3 जहाजे आहेत, नावं सुद्धा लक्षात ठेवावी लागतील। ही 3 जहाजे जे आहेत ती मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण सामग्रीसह काय केले? म्यानमारचं जे बंदर शहर आहे यंगून त्या ठिकाणी ते पोहोचले होते। ठीक आहे, यंगून येथे ते पोहोचले होते। पुढे बघा सुदानमधील अशांततेपासून आपले नागरिक जे आहेत त्यांना वाचवण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले? जी सुदानमध्ये अशांतता पसरलेली होती तर त्यापासून भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन कावेरी सुरू केलं होतं। कोणतं ऑपरेशन सुरू केलं होतं? ऑपरेशन कावेरी। ठीक आहे, अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन होतो, जे स्टार मार्क करते ऍटलीस्ट तेवढं तरी लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवायचं आहे, सो महत्त्वाचं आहे। मग बघा ऑपरेशन कावेरी जे आहे ते भारतातील नौदल आणि हवाई दल जे आहे त्यांच्या दोघांच्या मदतीने, दोघांच्या याच्याने सहकार्याने ते चालवलं होतं, राबवलं होतं। तर याच्यामध्ये हिंसाचारग्रस्त सुदानमधून जवळपास 3000 भारतीय जे आहेत त्यांची सुटका करण्यात आली होती। सो 15 एप्रिल 2023 रोजी हे ऑपरेशन जे आहे ते सुरू केलं होतं। नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया, ज्यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की कोणत्या देशाने हमासच्या हल्ल्याविरुद्ध ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड सुरू केलेलं आहे? थोडंसं काय होतं, रिसेंट करंट मध्ये होतं, सो रिसेंटली असल्यामुळे हे पण येऊ शकतं इतर देशाचं। शक्यतो इतर देशांचे ऑपरेशन्स नाही आहेत, पण एखाद्या वेळेस म्हणजे मला वाटतं UPSC मध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात असे प्रश्न। सो कोणत्या देशाने हमासच्या हल्ल्याविरुद्ध ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड सुरू केलं होतं? तर इस्रायलने। कोणाने? इस्रायल या देशाने हे ऑपरेशन सुरू केलं होतं। सो हमास विरोधामध्ये हे ऑपरेशन इस्रायलने सुरू केलं। पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादच्या हल्ल्याला एक प्रत्युत्तर देण्यासाठी हे ऑपरेशन इस्रायलने सुरू केलं होतं। कोणतं? ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स। सो या ऑपरेशन अंतर्गत काय केलं? इस्रायल शत्रू देशाकडून अचानक झालेला जे काही हल्ला आहे त्यानंतर इस्रायलने काय केली? कारवाई करतं इस्रायल त्यामध्ये। सो बघा पुढचा प्रश्न आहे, हमासने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन अल अक्सा फ्लड सुरू केलं आहे? सो करंट मध्ये असल्यामुळे याचे प्रश्न घेतलेले आहेत। सो अगेन मग हमासने काय केलं? इस्रायलच्याच अगेन्स्ट हे काय केलं होतं? ऑपरेशन अल अक्सा फ्लड सुरू केलं होतं। सो या 7 ऑक्टोबर 2023 ला हमासने सुरू केलेलं एक लष्करी ऑपरेशन होतं। अल अक्सा मस्जिद जी आहे आणि पवित्र स्थळ आहेत त्यावरील इस्रायलचं जे आक्रमण आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा जो ऑपरेशन होतं त्याचा उद्देश होता की त्याला प्रत्युत्तर देणं, म्हणून इस्रायलच्या अगेन्स्ट मध्ये हमासने ते सुरू केलं होतं। पुढे आहे, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले होते? ठीक आहे, अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतो, ऑपरेशन गंगा। कोणतं ऑपरेशन? ऑपरेशन गंगा सुरू केलं होतं युक्रेनमध्ये अडकलेले जे भारतीय नागरिक आणि विद्यार्थी होते त्यांना परत आणण्यासाठी। ठीक आहे, युक्रेनचं तुम्हाला माहितीच आहे, रशिया युक्रेनवर। सो ऑपरेशन गंगा जे आहे ते एक भारत सरकारने चालवलेलं एक निर्वासन ऑपरेशन होतं। सो 2022 मध्ये जे युक्रेनवरती रशिया हल्ला झाला होता तर त्या हल्ल्यादरम्यान जे काही भारतीय नागरिक होते त्यांना युक्रेनच्या बाहेर आणणं किंवा इतर विद्यार्थी होते त्यांना बाहेर आणणं, आणि मग जे काही युक्रेनचे शेजारी देश होते जसं रोमानिया, हंगेरी, पोलंड,
मोल्दोवा, त्यानंतर स्लोवाकिया या देशातून सुद्धा नागरिकांना काय केलं तर भारतात आणण्यात आलं होतं. ठीक आहे, पुढे बघा, इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले जे काही युद्ध होतं तर या युद्धामध्ये भारताने नागरिकांच्या त्यांच्या मायदेशी सुरक्षित परतीसाठी कोणती मोहीम सुरू केली होती. ठीक आहे, महत्त्वाचा ठरतो प्रश्न इथे, लक्षात ठेवायचे, इम्पॉर्टंट आहे. ऑपरेशन अजय. ऑपरेशन अजयच्या माध्यमातून इस्रायल आणि हमासमध्ये जे काही युद्ध सुरू होतं तर तिथे अडकलेले भारतीय आहेत त्यांना परत आणण्यासाठी ही मोहीम भारताने सुरू केली होती. सो यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू होतं तर इथून यामध्ये थोडे बचाव कार्य नाही तर यामध्ये भारतीयांना यायचं आहे आणि त्यांना परत आणलं जात होतं. ठीक आहे, ज्यांना यायचे त्यांना. पुढे बघा, कोणत्या देशाने अवैध आणि अनधिकृत औषधांविरुद्ध ऑपरेशन बॉर्डर स्वॉर्ड नावाची संयुक्त मोहीम सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवा, यामध्ये ही जी मोहीम आहे ती पहिली गोष्ट संयुक्त मोहीम आहे जी अमेरिका आणि भारताने केलेली आहे. सो दोन्ही योग्य आहे. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की भारताने कोणत्या देशासोबत अवैध आणि अनधिकृत औषधांविरुद्ध ऑपरेशन बॉर्डर स्वॉर्ड ही मोहीम सुरू केलेली आहे तर ती अमेरिकेसोबत सुरू केलेली आहे. सो जे काही बेकायदेशीर किंवा धोकादायक औषधं आहेत यांची आंतरराष्ट्रीय शिपमेंट थांबवण्यासाठी भारताने अमेरिकेसोबत हे केलं, ऑपरेशन सुरू केलं, ऑपरेशन बॉर्डर स्वॉर्ड. सो हे एक संयुक्त मल्टी एजन्सी ऑपरेशन आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय मेल प्रणाली जी आहे त्यांच्या माध्यमातून काय करणार आहेत तर जे काही ड्रग्स आहेत तर त्यांची बेकायदेशीर शिपमेंट जी असते ती थांबवणार आहेत. ठीक आहे, हा त्यांचा उद्देश होता. पुढे बघा, NIA जे आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, तर संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी NIA ने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे. ठीक आहे, अगेन काय आहे महत्त्वाचं आहे, ऑपरेशन ध्वस्त जे आहे ते NIA ने सुरू केलेलं आहे. कशासाठी तर एक दहशतवादाचं हे करण्यासाठी. ठीक आहे, मग जर तुम्ही पाहिलं तर दहशतवादी गुंड आणि अंमली पदार्थ जे आहे त्यांची तस्करी यांच्या परस्परांशी जोडलेलं जे नेटवर्क आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून ऑपरेशन ध्वस्त जे आहे तर ऑपरेशन ध्वस्त नावाची देशव्यापी मोहीम जी आहे ती सुरू केली. आणि ऑपरेशन ध्वस्त जे आहे तर याचं उद्दिष्ट दहशतवादी आणि इतर कुख्यात गुंड जे आहे दहशतवाद्यांचा संबंध मोडून काढणं त्यांच्याशी आणि जे काही खलिस्तान समर्थक संघटना आहे तर त्यांच्या हे किंवा दहशतवाद जो आहे आणि वित्तपुरवठा, खंडणी, ड्रग्स आणि शस्त्रे यांची तस्करी करणं हे काय होतं या मिशनचं ऑपरेशन ध्वस्तचं उद्देश होतं. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न आहे की भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी कोणते ऑपरेशन चालवले होते. की जे काही रेल्वेमध्ये खूपदा ट्रॅव्हलिंग मध्ये काय होतं तर जे काही ट्रॅव्हल करणारे लोक असतात त्यांचं काही सामान हरवतं वगैरे. ठीक आहे, तर त्याचा एक मागोवा घेण्यासाठी कोणतं ऑपरेशन चालवलं रेल्वेने, ऑपरेशन रेल्वे म्हणजे भारतीय रेल्वेने तर ऑपरेशन अमानत. कोणतं ऑपरेशन अमानत हे चालवलेलं होतं. राईट. सो बघा, भारतीय रेल्वेविषयी काही इथे गोष्टी आपल्याला दिल्यात जसं की 16 एप्रिलला 1853 मध्ये भारतीय रेल्वेची स्थापना झाली असून भारतीय रेल्वेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि रेल्वे मंत्री आहेत अश्वनी वैष्णव. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO आहेत जया वर्मा सिन्हा. प्रश्न येणार आहे याच्यावर. ठीक आहे, लिहून घ्या, महत्त्वाचे. ठीक आहे, असं पेपर लीक नाही झालंय पण तरी मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहे, तो महिला असल्यामुळे थोडंसं इम्पॉर्टन्स येतो. पुढे बघा, जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती जिल्ह्यांच्या पुंछमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर आणि पोलिसांनी कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचे कोणतं ऑपरेशन, ऑपरेशन त्रिनेत्र 2 हे ऑपरेशन काय केलेलं आहे सुरू केलेलं आहे. मग ऑपरेशन त्रिनेत्र 2 जे आहे तर पुंछ आणि जम्मू काश्मीरमध्ये लपलेले जे दहशतवादी आहेत तर त्यांना मारण्यासाठी ही मोहीम सुरू आहे. सो यामध्ये जे काही लष्कराचे विशेष दल आहेत ते तैनात करण्यात आले होते. 20 एप्रिल 2023 ला पुंछमधील मेंढर भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला केला होता आणि या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. सो यानंतर लष्कराने काय केलं तर ऑपरेशन त्रिनेत्र 2 सुरू केलेलं आहे. याआधी पण एक सुरू केलं होतं. पुढे आहे, कोणत्या राज्याने गोहत्येविरोधात ऑपरेशन कन्व्हिक्शन सुरू केलेलं आहे. की गाय हत्या, ठीक आहे, गायीला मारण्यात येतं तर त्याच्या विरोधात हे ऑपरेशन कन्व्हिक्शन सुरू झालेलं आहे. उत्तर प्रदेश राज्याने ते सुरू केलेलं आहे. ठीक आहे, की जे काही गुन्हेगार आहेत जे गोहत्या करतात त्यांना मारण्यासाठी सुरू केलं. मग जवळपास 30 दिवसामध्ये तपास पूर्ण करायचा आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचं उद्दिष्ट आहे. आणि यामध्ये इवन त्यांनी काय केलेलं आहे तर बलात्कार, खून, दरोडा, धर्मांतर आणि गोहत्या सगळ्याच गुन्ह्यांचा समावेश केलेला आहे. कशामध्ये, ऑपरेशन कन्व्हिक्शन मध्ये. ठीक आहे, की जेलमध्ये टाकायचं. पुढे
सीबीआयने अंमली पदार्थांच्या तस्करीवरील गुन्हेगारी गुप्तचरांची वाढ देवाणघेवाण करण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर तुम्हाला इथे बघूनच कळत असेल कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे. ऑपरेशन गरुड सुरू केलेलं आहे. कशासाठी? तर सीबीआयचं हे ऑपरेशन आहे जे अंमली पदार्थ आहेत त्यांच्या तस्करीवरील गुन्हेगारी गुप्तचरांची देवाणघेवाण करण्यासाठी. सो यामध्ये त्यांचं जे काही उत्पादन क्षेत्र आहे किंवा त्यांचं आंतरराष्ट्रीय गुप्तचर झाले तर यांच्यावर आधारित त्यांचे जे काही सूत्रधार आहे यांच्यावरती कारवाई करणं हे सगळ्यांचं किंवा अंमली पदार्थांची तस्करी करणं हे या ऑपरेशन गरुडाचं काय आहे उद्दिष्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजे सीबीआय जे आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ने जे काही इंटिग्रिटी आहे ही तर इन्व्हेस्टिगेशनचं ऑफिस जे आहे याने बाल लैंगिक शोषण सामग्रीचा प्रसार आणि सामायिकीकरण विरोधात देशव्यापी मोहीम कोणत्या नावाने सुरू केलेली आहे? अगेन सीबीआयचं आहे. कशासाठी? बाल लैंगिक शोषण सामग्री जी आहे त्याचा प्रसार आणि सामायिकीकरण विरोधामध्ये ही एक देशव्यापी मोहीम सुरू केलेली आहे. तर त्याचं नाव काय आहे? तर ऑपरेशन मेघचक्र. काय? ऑपरेशन मेघचक्र या नावाने ही मोहीम जी आहे ती सीबीआयने सुरू केलेली आहे. सो ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट आन्सर येईल. सो अगेन सीबीआयची स्थापना 1 एप्रिल 1963 ला झाली होती आणि नवी दिल्ली येथे सीबीआयचं मुख्यालय असून केंद्रीय अन्वेषण ब्युरो किंवा सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं आपण म्हणतो. याचे दिग्दर्शक आहेत, डिरेक्टर आहेत प्रवीण सूद. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा. आसाम रायफल्सने 1991 मध्ये जम्मू काश्मीर मध्ये केलेल्या एका दहशतवादाविरोधी मोहिमेचे नाव काय आहे? बघा, आसाम रायफलने जे काही 1991 मध्ये जम्मू काश्मीर मध्ये केलेले एक दहशतवादी मोहीम होती त्याचं नाव आहे ऑपरेशन दुधी. काय आहे? ऑपरेशन दुधी. ठीक आहे, सो महत्वाचं ठरतं. पुढे सोन्याच्या तस्करीचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालय याने कोणते मिशन राबवले आहे? तर हे मिशन आहे ऑपरेशन मोल्टन मेटल. कोणतं? ऑपरेशन मोल्टन मेटल हे मिशन जे आहे ते यांनी राबवलेलं होतं. ठीक आहे, मग बघा जे काही महसूल गुप्तचर संचालनालय आहे त्याने 2021 मध्ये ऑपरेशन मोल्टन मेटल सुरू केलं होतं आणि सोन्याची तस्करी रोखणे हा यांचा काय होता? उद्देश होता. सो यामध्ये महसूल गुप्तचर संचालनालय आहे त्यांनी हाँगकाँग मधून भारतामध्ये सोन्याच्या तस्करीत गुंतलेले जे काही भारतीय होते आणि इतर जे काही फॉरेनर्स होते, परकीय नागरिक होते, परदेशी नागरिक होते, त्यांची ओळख पटवली होती म्हणजे त्यांना फाउंड केलं होतं. नेक्स्ट. ओडिसामधील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? ऑलिव्ह रिडले कासव जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. सो त्यासाठी ऑपरेशन ऑलिव्हिया सुरू केलेलं आहे. खूप चर्चेत असतंय, लक्षात ठेवायचे ऑपरेशन ऑलिव्हिया. कोणी सुरू केलं? ओडिसाने हे सुरू केलेलं आहे कारण तिथे तुम्हाला जास्त पाहायला मिळतील. पुढे. ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं? अधिवासाचं जे काही रक्षण करण्यासाठी त्यांच्या भारतीय तटरक्षक दल जे आहे त्यांनी दरवर्षी ऑपरेशन ऑलिव्हिया जे आहे ते राबवतात आणि हे ऑपरेशन डिसेंबर 2020 मध्ये ओडिसा राज्य वन विभाग आणि भारतीय तटरक्षक दल जे आहे या दोघांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे. रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेतील अवैध तंबाखू आणि अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? सो बघा, रेल्वेमध्ये अवैधरित्या दारू तंबाखू यांची पण हे केली जाते ट्रान्सपोर्ट. सो ही तस्करी रोखण्यासाठी काय केलेलं आहे? ऑपरेशन सतर्क जे आहे ते कोणी राबवलेलं आहे? रेल्वे सुरक्षा दलाने राबवलेलं आहे. रेल्वे सिक्युरिटी फोर्सेसने केलेलं आहे. सो ऑपरेशन सतर्क जे आहे ते एक रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आहे. ठीक आहे, सो आरपीएफचं हे ऑपरेशन आहे. तर कर चुकवेगिरी आणि तस्करीसाठी जे रेल्वे नेटवर्क आहे त्याच्या माध्यमातून काय करतात? हे जे अवैध माल आहे त्याची वाहतूक करतात आणि मग यामध्ये अवैध दारू झाले, तंबाखूजन्य पदार्थ झाले, बेहिशोबी सोने झाले, या वस्तू ज्या आहेत त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. पुढे जाऊया. तालिबान व्याप्त अफगाणिस्तानामध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर बघा, हे जे ऑपरेशन होतं हे पण अगेन काय आहे? थोडंसं इम्पॉर्टंट ठरतं आपल्यासाठी. ठीक आहे, सो कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? ऑपरेशन देवी शक्ती. ऑपरेशन देवी शक्ती हे तालिबान व्याप्त अफगाणिस्तानात अडकलेले जे भारतीय होते त्यांची सुटका करण्यासाठी सुरू केलं होतं. सो 16 ऑगस्ट 2021 ला हे जे काही ऑपरेशन होतं ते सुरू केलं होतं. आता काय होतं तुम्ही म्हणणार 2021चं आहे, पण काय होतं ना आता जसं हमासचं चालू आहे. ठीक आहे, सो जे काही गोष्ट चर्चेत असते मग त्याच्या रिलेटेड जे
प्रिव्हियस काहीतरी असतं ना त्याच्यावर प्रश्न येतो, म्हणून मग हे इथे थोडंसं तुम्हाला एक रिव्हिजनसाठी घेतलेलं आहे. पुढे बघा, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सियाचन ग्लेशियरवर अपंग लोकांचा मागोवा घेण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम जे आहे हे सियाचीन ग्लेशियरवर जे काही अपंग व्यक्ती आहेत त्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरू केलेलं आहे. ब्ल्यू फ्रीडम लक्षात ठेवायचे. भारत सरकारने हे सुरू केलेलं आहे. एक अपंगांची टीम पाठवण्यासाठी, ग्लेशियरवरती अपंगांची टीम पाठवण्यासाठी हे मिशन सुरू केलेलं आहे. सो या मोहिमेचं उद्दिष्ट काय की दिव्यांग लोकांची सर्वात मोठी टीम तयार करायची आणि तिहेरी मूलभूत विश्वविक्रम निर्माण करणे हा त्यांचा काय होता इथे उद्दिष्ट होतं. पुढे आहे, उत्तराखंड 2013च्या पुरामुळे प्रभावित झालेले जे नागरिक आहेत तर त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या बचाव कार्याचे प्रतिकात्मक नाव काय होते? तर काय नाव होते? ऑपरेशन राहत. काय होतं? ऑपरेशन राहत यासाठी सुरू केलेलं होतं. ठीक आहे, पूर आला होता, महापूर माहिती आहे सगळ्यांना. रेल्वे संरक्षण दलाने महिला आणि मुलांना तस्करांपासून वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे? ऑपरेशन आहट. कोणी सुरू केलेलं आहे? रेल्वे संरक्षण दलाने सुरू केलेलं आहे. ठीक आहे, महिला आणि मुलांना वाचवण्यासाठी तस्करांपासून. सर्व जे काही लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत आणि त्यांचा जो काही मार्ग आहे त्यावरती एक विशेष पथकं जी आहेत, फोर्सेस जे आहेत ते तैनात केलेले आहेत. ठीक आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचं जे मिशन आहे RPFचं. पुढे बघा, राजस्थानच्या पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवरती दाट धुक्यामध्ये घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दल जे आहे यांनी कोणतं ऑपरेशन केलेलं आहे? तर इथे ऑपरेशन सर्द हवा. ठीक आहे, ऑपरेशन सर्द हवा कशासाठी? तर जे काही राजस्थानचं पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्यामध्ये दाट धुकं असतं, तिथे घुसखोरी थांबली पाहिजे यासाठी हे एक ऑपरेशन सुरू केलेलं, ऑपरेशन सर्द हवा. सो इथे BSFनी ऑपरेशन कोल्ड विंड असं त्याचं नाव आहे इंग्रजीत, तर हे ऑपरेशन सुरू केलं आणि एक दरवर्षी नियमितपणे सुरू करण्यात येणारे हे ऑपरेशन आहे. जानेवारीचा जो शेवटचा आठवडा असतो 21 ते 27 दरम्यान हे आयोजित केले जाते, कारण प्रचंड तेव्हा थंडी असते. ठीक आहे, त्यासाठी हे तेव्हा आयोजित केलं जातं. त्यानंतर बघा, भारताचा जो प्रजासत्ताक दिन आहे तो डोळ्यासमोर ठेवून एक आठवडाभर ही कारवाई जी आहे ती सुरू असते. नेक्स्ट आहे, गांजाची लागवड आणि पुरवठा बंद करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे? तर ऑपरेशन बदल हे ऑपरेशन जे आहे, मिशन बदल किंवा ऑपरेशन बदल, हे आंध्र प्रदेश सरकारने गांजाची लागवड आणि पुरवठा बंद करण्यासाठी सुरू केलेलं आहे. तुम्हाला कधी कधी ऑपरेशनचं नाव पण दिलं जाईल आणि ते कोणत्या राज्याने किंवा कोणी सुरू केलेलं आहे, कोणत्या देशाने, असा पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, पुढे टोमॅटो, कांदा आणि बटाटे याशिवाय आणखी 22 नाशवंत कृषी उत्पादनांचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ऑपरेशन चालवले आहे? बघा, नाशवंत पिकं जी असतात, ठीक आहे, तर त्यासाठी ऑपरेशन ग्रीन हे ऑपरेशन केंद्र सरकारने चालवलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर. मग आता जर तुम्ही पाहिलं तर एक केंद्र सरकारची योजना आहे. मग याच्या अंतर्गत जे काही हिमालयीन आणि ईशान्येकडील राज्य आहेत तर त्यांना देशातल्या कोणत्याही ठिकाणी 41 अधिसूचित फळे आणि भाज्यांच्या हवाई वाहतुकीसाठी 50% अनुदान दिले जाणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, कोविड-19 दरम्यान मालदीवमध्ये अडकलेले जे भारतीय आहेत त्यांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाने कोणते ऑपरेशन केलं होतं? ठीक आहे, कोविड जरी जुना झाला तरी प्रश्न येऊ शकतो. ऑपरेशन समुद्र सेतू हे भारत सरकारने सुरू केलेलं ऑपरेशन आहे भारतीयांना मालदीव्स मधून परत आणण्यासाठी. कधी? कोविड-19च्या पिरियडमध्ये. ठीक आहे, सो ऑपरेशन समुद्र सेतू हे याचं करेक्ट आन्सर आहे. जर तुम्ही पाहिलं तर जे काही 5 मे 2020 ला ते ऑपरेशन सुरू केलं होतं आणि जे काही भारतीय नौदल आहे तर त्याचं जलस्व, ऐरावत, शार्दूल आणि मगर या 4 जहाजांनी त्यामध्ये भाग घेतला होता. हे थोडंसं महत्त्वाचं ठरतं. ऑक्सिजन कंटेनर जलद शिपमेंटसाठी नौदलाने कोणतं ऑपरेशन सुरू केलं आहे? आता हे नौदलाचं ऑपरेशन आहे. कशासाठी? तर ऑक्सिजन कंटेनरचं फास्ट शिपमेंट झालं पाहिजे यासाठी. ऑपरेशन समुद्र सेतू 2. ऑपरेशन समुद्र सेतू 2. ठीक आहे, इथे जर पाहिलं ऑपरेशन समुद्र सेतू 1 जे आहे, म्हणून तुम्हाला इथे दिलं की ऑपरेशन समुद्र सेतू 1 जे आहे ते कशासाठी सुरू केलं होतं? मालदीव मधून कोविड-19चे जे काही अडकलेले भारतीय होते त्यांना परत आणण्यासाठी. आणि समुद्र सेतू 2 जे आहे
ते कशासाठी केलं तर ऑक्सिजन कंटेनर जलद शिपमेंटसाठी, ठीक आहे, म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही. सो ऑक्सिजनने भरलेले जे काही कंटेनर आहेत ते भारतात पाठवण्यासाठी भारतीय नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतू 2 सुरू केलं. अगेन सेम की कोविड-19 जे काही होतं संपूर्णपणे पसरलेलं होतं. सो भारतीय नागरिक जे आहेत त्यांना आणण्यासाठी समुद्र सेतू एक जे काही त्याचा भाग होता आणि म्हणून 2020 मध्ये ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. कोविड-19 संसर्गापासून स्वतःला मुक्त ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केलेलं ऑपरेशन कोणतं? तर बघा कोणतं ऑपरेशन भारतीय लष्कराने सुरू केलं होतं? ऑपरेशन नमस्ते. कोणतं सुरू केलं होतं? ऑपरेशन नमस्ते. की कोविड-19 पासून हे लोक सेफ राहिले पाहिजे, बरोबर, भारतीय लष्कर सेफ राहिलं पाहिजे, नाहीतर मग आपल्या देशाला कोण हे करणार, राईट. सो कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी आणि जे काही साथीचे रोग आहेत त्याच्या विरुद्ध लढाईत सरकारला मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केलेली मोहीम होती ती म्हणजे ऑपरेशन नमस्ते. पुढे बघा, कोविड-19 दरम्यान परदेशात अडकलेल्या 14,800 भारतीय नागरिकांना घरी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणते ऑपरेशन सुरू केलेले होते? ठीक आहे, मग कोणतं ऑपरेशन होतं? ऑपरेशन वंदे भारत. हे ऑपरेशन वंदे भारत कशासाठी सुरू केलं होतं? परदेशात अडकलेल्या लोकांना घरी आणण्यासाठी. कोविड-19चा सामना करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने मालदीव, मादागास्कर, सेशेल्स आणि कोमोरोस यांना अन्न पुरवठा करण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर ऑपरेशन मिशन सागर. समुद्र सेतू नाही, मिशन सागर. हे मिशन कशासाठी सुरू केले होते? तर हे काही देश होते यामध्ये अन्न पुरवठा करण्यासाठी, ठीक आहे, भारताचं हे मिशन होतं. सो ऑपरेशन मिशन सागर हे भारत सरकारने मे 2020 मध्ये सुरू केलं होतं. कोविड-19 साठी मदत अभियान होतं आणि उद्देश होता जे काही हिंद महासागरातील देश आहेत त्यांना मदत करणं, ठीक आहे, त्यांना पुरवठा करणं काही गोष्टींचा आणि चीनच्या उपस्थितीचा मुकाबला करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, नौदलाने मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर ऑपरेशन व्हॅनिला. ऑपरेशन व्हॅनिला जे आहे ते आपत्ती निवारणासाठी आणि मानवतावादी मदतीसाठी नौदलाने सुरू केलेलं हे ऑपरेशन होतं. 28 जानेवारी 2020 ला हे ऑपरेशन सुरू केलं होतं की जे काही डायना चक्रीवादळ आणि मादागास्कर मधील पूर आलं होतं त्यामुळे बाधित झालेले लोक आहेत तर यांना दिलासा देणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. पुढे बघा, भारतीय नौदलाने पर्शियन आखाती आणि ओमानच्या आखातात भारतीय जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू केलं होतं? ठीक आहे, तर ऑपरेशन संकल्प जे आहे हे भारतीय नौदलाने पर्शियन आखाती आणि ओमानचा आखात जे आहे त्यामध्ये भारतीय जहाजांची सुरक्षा जी आहे ती सुनिश्चित करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केलं होतं. भारतीय वायुसेनेच्या बालाकोट स्ट्राईकचे सांकेतिक नाव काय होते? म्हणजे कोड नेम होतं. कशासाठी? बालाकोट स्ट्राईक साठी असतात. सो कोड नेम होतं मंकी, ऑपरेशन मंकी, ऑपरेशन माकड, ठीक आहे. ऑपरेशन मंकी हे काय होतं? वायुसेनेच्या बालाकोट स्ट्राईकचं कोड नेम होतं ऑपरेशन मंकी. सो ऑपरेशन मंकी किंवा ऑपरेशन बंदर हे भारतीय हवाई दलाने काय केलं होतं? 26 फेब्रुवारी 2019 ला पाकिस्तानमधील बालाकोट येथे केलेला जो काही हवाई हल्ला होता त्याचं एक सांकेतिक नाव होतं. हल्ल्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरसह सुमारे 300 दहशतवादी मारले गेले होते आणि या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ जे होते, बेसेस होते, ते सुद्धा काय केले होते? उद्ध्वस्त करण्यात आले होते. पुढे बघा, कोचीन एअरपोर्ट लिमिटेडने विमानतळाला पुराच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी कोणते ऑपरेशन केले होते? तर बघा, कोचीन एअरपोर्ट लिमिटेड जे आहे यांनी कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? ऑपरेशन परवाह. कशासाठी? तर जे काही विमानतळाला पुराचे धोके असतात तर त्यापासून विमानतळाला वाचायचं पुराच्या धोक्यापासून यासाठी. रेल्वेच्या आवारात आणि गाड्यांमध्ये अनधिकृत ब्रँडेड पाण्याच्या बाटल्यांची विक्री थांबवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणती कारवाई सुरू केलेली आहे? बरेचसे तुम्हाला रेल्वेचे पण मिशन्स दिसतील यामध्ये. सो ऑपरेशन थर्स्ट. थर्स्ट वरून पाणी लक्षात येतं. सो ऑपरेशन थर्स्ट हे ज्या काही वेगवेगळ्या बाटल्या आहेत त्या रेल्वेत विकू नये यासाठी केलं होतं की भारतीय रेल वॉटरच तिथे दिलं जाईल ट्रेनमध्ये. पुढे बघा, भूकंप आणि त्सुनामीमुळे प्रभावित झालेल्या इंडोनेशियाला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? मोस्टली जे पण ऑपरेशन वरती क्वेश्चन येतात ना जास्तीत जास्त करून इतर देशांसोबत असलेले किंवा इतर देशांमध्ये अडकलेल्या याच्यातून मदत करण्यासाठीचे ऑपरेशनवर क्वेश्चन्स येतात. सो थोडंसं हे काय होतं? महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, मग कोणतं ऑपरेशन होतं? ऑपरेशन समुद्र मैत्री. कशासाठी होतं? तर भूकंप आणि त्सुनामीमुळे इंडोनेशिया प्रभावित झाली होती आणि इंडोनेशियाला हेल्प करण्यासाठी ऑपरेशन समुद्र मैत्री जे आहे ते सुरू केलं होतं. पुढे जाऊया,
आरक्षित तिकिटांचा काळा बाजार रोखण्यासाठी रेल्वेने कोणती कारवाई सुरू केली होती? सो जे काही रिझर्वेशन असलेले तिकीट आहे त्याचा काळा बाजार रोखण्यासाठी ऑपरेशन थंडर जे आहे हे रेल्वेने सुरू केलं होतं. कोणतं? तर ऑपरेशन थंडर. नेक्स्ट आहे क्वेश्चन आपल्याला विचारलेला तो म्हणजे पुलवामाचा मास्टरमाइंड दहशतवादी गाझी रशीद याला पकडण्यासाठी कोणतं ऑपरेशन करण्यात आलं होतं? तर बघा ऑपरेशन 25, ऑपरेशन 25, ऑपरेशन 25 हे यासाठी सुरू करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2008 मध्ये मुंबईमधील ताज हॉटेलमधील दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाने कोणते ऑपरेशन केले होते? तर ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो हे ऑपरेशन राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाने केलं होतं. ठीक आहे, सो लक्षात ठेवायचं आहे. 26 नोव्हेंबर 2008 ला जो काही ताज हॉटेलवरती हल्ला झाला होता तर यामध्ये 4 दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डने ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो सुरू केलं होतं. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर NSGने हे ऑपरेशन सुरू केलं होतं. या कारवाई दरम्यान दहशतवाद्यांनी 80 पोलिसांना ठार मारलं होतं आणि 240 जखमी सुद्धा झाले होते. नेक्स्ट आहे 1998-99 मध्ये कारगिल युद्ध क्षेत्रातील जे घुसखोर होते त्यांना हटवण्यासाठी कोणतं ऑपरेशन करण्यात आलं होतं? ठीक आहे, तर कोणतं ऑपरेशन? ऑपरेशन विजय. सगळ्यांना माहिती असेल ऑपरेशन विजय, कारगिल विजय दिन आपण साजरा करतो. सो ऑपरेशन विजय जे आहे ते दोनदा सुरू करण्यात आलं होतं. 1961 मध्ये भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केलं होतं. गोवा, दमण आणि दीव यांना जी काही अंजनदीव बेटे होते ती ताब्यात घेण्यात आली होती. आणि 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान जे काही भारतीय लष्कर होतं त्यांचं एक ऑपरेशन विजय सुरू होतं. सो या ऑपरेशन अंतर्गत भारतीय लष्कर आणि हवाई दलाने मिळून काय केलं होतं? पाकिस्तानी सैनिक जे आहेत त्यांना एक हुसकावून लावलं होतं आणि एक प्रसिद्ध टायगर हिल आणि इतर महत्त्वाच्या जवळच्या जे काही चौक्या होत्या त्या पुन्हा ताब्यात घेतल्या होत्या. नेक्स्ट बघा 1984 मध्ये अमृतसरच्या शीख मंदिरातून शीख फुटीरतावाद्यांना हटवण्यासाठी कोणतं ऑपरेशन करण्यात आलं होतं? तर ऑपरेशन ब्लू स्टार जे आहे ते यासाठी सुरू करण्यात आलं होतं. ऑपरेशन ब्लू स्टार जे आहे ते भारतीय लष्कराने चालवलेलं एक लष्करी ऑपरेशन होतं. ठीक आहे, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1 ते 10 जून 1984 दरम्यान आयोजित करण्यात आली होती ही मोहीम. अमृतसर, पंजाबमधील अमृतसरमधील हरिमंदिर साहिब परिसर यामधले फुटीरतावादी नेते जर्नल सिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांपासून मुक्त करणे त्यांना हा त्याचा काय होता? उद्देश होता. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन आहे रेल्वे मार्गावर होणारी अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन केले होते? तर रेल्वे संरक्षण दलाचं ऑपरेशन आहे अगेन अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी. ठीक आहे, सो हे आपण ऑपरेशन होतं ऑपरेशन नार्कोस. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे आपण जे काही महत्त्वाचे पूर्वी झालेले ऑपरेशन्स आणि रिसेंट असलेले ऑपरेशन सुद्धा पाहिलेले आहेत. सो जेणेकरून कसाही आता प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्ही निश्चितच देऊ शकता. सो लेक्चर आपलं झालेलं आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि जर कोणाला राज्यसेवेची तयारी करत असाल आणि बॅच हवी असेल रिव्हिजनसाठी तर आपण नवीनच बॅच सुरू केलेली आहे. तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता. फी फक्त 499 रुपये आहे. सोबतच कंबाईन यशवंत बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे ज्याची फी 1499 असून त्यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला शिकवलं जाईल अगदी बेस पासून ॲडव्हान्स पर्यंत. ठीक आहे, सो कॉन्टॅक्ट नंबर आहेच. काही डाऊट्स असतील कॉल करू शकता और डिरेक्टली अभ्यास मित्रचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. अभ्यास मित्रचं टेलिग्राम पेज सुद्धा आहे. जर तुम्हाला लेक्चरच्या लिंक्स किंवा इतर काही अपडेटसाठी तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, फॉलो करून ठेवू शकतात. त्यावर तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड काही रील्स आणि महत्त्वाच्या गोष्टी बघायला मिळतील. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करून जा. थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण अशाच एका नवीन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.